नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। आज आम्ही जाणार आहोत माणिकगड। रसायनीमध्ये वडगाव वाशिवली या गावाजवळ असलेला हा माणिकगड। तर आम्ही आता तिथेशी पोहोचलेलो आहोत, पण अजूनपर्यंत माणिकगडाच्या पायथ्याशी पोहोचलो नाही। माणिकगड हा आपल्याला मित्रांनो पनवेल पासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे। आणि जर आपल्याला इथे यायचे असेल, माणिकगडावर यायचं असेल, तर जर आपण मुंबईवरून येत असाल तर रेल्वे स्टेशनवर उतरला तर तिथून आपण बस स्टँडवर जावं लागेल। आणि बस स्टँडवरून आपल्याला दांडमार्गे आणि सावला मार्गे वाशिवली आणि दांडमार्गे वाशिवली अशा 2 बस असतात। तिथे अर्ध्या तासाला बस असतात मित्रांनो। तर आपण बसमध्ये आपल्याला येण्याचा 30 ते 35 रुपये खर्च आहे मित्रांनो। तर आपण बसमध्ये येऊ शकता, डायरेक्ट गावामध्ये येऊ शकता आणि तिथून आपल्याला चालत। तर आजच्या प्रवासामध्ये आपल्या सोबत आहेत साहिल पवार, सुधीर पवार। आज आम्ही 3 जणच आहोत, कारण की आमची अर्धी मंडळी काही कारणास्तव येऊ शकली नाही, म्हणून आम्ही 3 जण आलेलो आहोत। तर निघतोय पुढे। मित्रांनो बेकार कंडिशन झालेली आहे, गाडी चढत बोल। अरे बाबा बेकार काम आहे, आम्ही रस्ता बदलवलेला आहे, पुढं रानातली ढोर आहेत, तर भीती वाटते, तर आपली सुरक्षा म्हणून आम्ही बाजूशी चालले। कडे शिका चालतो माहिती का, झाडे जर ती अंगावर आली ना, बैल अंगावर आली ना तर झाडावर चढता येईल, मी कडेशी चाललो। भीती कशी वाटते ते बघत कशी होती आपल्याकडे आहेत कधी अजून हो गाडी जवळ मागणे ना आपलं दे अड़ा मनदा ही नहीं दिल की करा ओ हर बार तड़के जदो लेंदा रवे बस तेरा मेरी मनदा ही ना तकदा फिरे तेरी दिल वाले कुछ देने जा सुधीर पवारची जाते। तर रानातली ढोरेस ही समोर आलेली आमच्या, गाई बैले ही आदिवासी लोकांनी किंवा अशीच गावातल्या लोकांनी सोडलेली, तर ती आमच्या समोर आलेली आणि आम्हाला भीती तेवढी वाटली आणि मज्जाही तेवढी वाटली। तर ते सर्व पुढे गेली धावत, आता पुन्हा परत आमच्या समोर आलेत पुढे धावत जाऊन।
तर जरा जपून जातो, काळजी घेतो आमची. प्राण्याच्या वाटेला आपण जावं नाही, आपल्या मार्गाला आपण जावा, त्यांच्या मार्गाला ते जातील, पण थोडं जपून. माणिकगड चढता चढता खूप दमलोय, कारण की इथं माणिकगडाला पूर्ण राऊंड मारून आपल्याला जायला लागतंय, त्यामुळं पाऊस झाली, दमलोय. अजून खूप चालायचंय, भूक पण जाम लागली. आणि एकतर घरून काही खाऊन आलो नाही, त्यामुळं साहिलला पण खूप भूक लागली. साहिल पवार, का तुला नाही लागली भूक? हा बरोबर आहे, हा खाऊन येतो आणि आम्ही येतो उपाशी. तुम्ही असं करू नका, तुम्ही पण काहीतरी खाऊ. आता जास्त चढ नसल्यामुळे काय वाटत नाही, कारण की तर सरळ वाट आहे आपली, चालत चाललोय. आता आपण माणिकगडच्या पायथ्याशी असलेल्या जंगलामध्ये आलो. आता आपण माणिकगडाच्या जवळ पोहोचलेलो. आता थोडं बरं वाटायला लागले, कारण की जवळ हे चालू आहे म्हणून जरा मस्त वाटतंय. म्हणजे आता आपण पोचणार आता आपण. तर साहिल पवार, साहिला आपल्याला चॉकलेट देतोय. धन्यवाद. त्याचा बर्थडे होता 14 सप्टेंबरला. काय करू घ्यायला. तर आता आपण माणिकगडाच्या पायथ्याशी असलेल्या मारुतीरायाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. दगडामध्ये कोरीव मारुतीरायाची प्राचीन मूर्ती आहे, आपण पाहू शकता यापुढे. तर मारुतीरायाचं दर्शन घेतो आणि गडावर चढण्यास तर जेव्हा आपण मंदिराच्या इथे येतो तर तिथे एक बोर्ड लावलेला आहे. तर त्यावर लिहिले, जेव्हा आपण ट्रेकला जातो तेव्हा आपण दारू पिलेली नसावी किंवा दारू पाठी न्यावी नाही, परत कचरा करू नये आणि सावकाश जरा जपून जा आणि आवाज करू नये. जेव्हा आपल्याकडे साऊंड वगैरे असतात ना, जेव्हा आपण
कोणत्या गडामध्ये कधी जंगलामध्ये तर कोणतेही साऊंड लाऊडस्पीकर नेण्यासाठी आपल्याला बंदी आहे. तर बॉटल्स वगैरे कचरा ते सर्व आपण आपल्या पाठी न्यायला पाहिजे. आणि गाड्यांवर काही जण येतात मूर्ख लोक आणि आपली नावं लिहितात भिंतींच्या वर, गाड्यांच्या तटबंदी असतात त्यांच्यावर लिहितात, काही स्वतःची नावं लिहितात. तर हे करू नये, चुकीचं आहे. कारण की आपण हे बांधलेलं नाही, तर ही चुकीची गोष्ट करू नये. आणि सह्याद्री प्रतिष्ठान ही एक महाराष्ट्रातली अशी संस्था आहे की गड किल्ले सुधरवण्याचे कार्य सह्याद्री प्रतिष्ठान करत असते. तर आता चुन्याचा घाणा भरपूर मोठा. गडावर आल्यावर आपल्याला म्हणजे आम्ही मागच्या बाजून आलो, कारण की हा मला असं वाटतं का पूर्वीचा दरवाजा असावा. पाहू शकते इथे मधीतून वाट आहे आणि दोन्ही साईडला तटबंदी आहे. आणि इथून आपल्या जवळच मंदिर आहे. तर समोरून घे मंदिराचं. तर तिथूनच पुढे आपण आलो तर आपल्याला दगडांचा दरवाजा दिसतोय. त्यावर गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. तर आपण जाऊया पुढे. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला पाण्याचा टाका लागतो. दरवाजाच्या पुढे आलो की आपल्याला उजव्या हाताला
वाड्याचे अवशेष दिसतात. आता जास्त पावसाळ्यात जास्त गवत वाढलेलं आहे, त्यामुळे आपल्याला वाड्याचे अवशेष बघायला दिसत नाही. वाड्याच्या अवशेषांच्या पुढे थोडा आलो तर आपल्याला एक छोटा टाका दिसतो पाण्याचा. स्वच्छ पाणी, पिण्यासाठी योग्य पाणी. आणि तिथूनच पुढे गेल्यावर खूपच मोठा टाका आहे. सेम आपल्या घरच्या नळाला पाणी असतं ना, तसं पाणी आहे, शुद्ध. आपण वरचा टाका बघितला, तिथूनच थोडा खाली उतरलो का हा एक टाका लागतो आपल्याला पाण्याचा. यामध्ये शेवाळी, पण शेवाळीच्या खाली पाणी चांगलं आहे, स्वच्छ आहे. ते तुम्ही जर आलात तर हलवून पाणी घेऊ शकता बॉटलमध्ये. आणि पुढे महादेवाचं मंदिर आहे, तर महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतोय. चला, आपण पाण्याच्या टाक्याच्या तिथून चालत आलो की थोड्याच पुढे महादेवाचं मंदिर आहे, तर आपण महादेवाचं दर्शन घेतो. मित्र नाव सांग. हाय फ्रेंड, सूरज पेडणेकर, भावेश आटे. तर हे चांभारलीवरून आलेले आहेत दोन मित्र. इथेशी आमची भेट झाली, तर इथं आमची फ्रेंडशिप झालेली आहे. तर नेक्स्ट टाइम आम्ही पुन्हा कोणत्या तरी गडावर जाऊ, तेव्हा एकत्र असू. माणिकगडावरून दिसणारे आपल्याला ठिकाणे मोरबे डॅम आहे. मोरबे डॅमच्या बाजूला इर्शालगड आणि प्रबलगड, कलावंती, शुळका. आणि या बाजूला आपण पाहू शकता कर्नाळा किल्ला आहे. धुका असल्या कारणाने आपल्याला दिसत नाहीत ते. आणि या इकडे त्या बाजूला सांगशी फॉर्ट आहे. बलवली गावाच्या इथेशी सांगशी फॉर्ट होते. तर एवढी ठिकाणे आपल्याला इथून दिसत आहेत क्लिअर. तर मित्रांनो, आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून